नमस्कार, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे, प्रसाद चौगुले सर हे MPSC राज्यसेवामध्ये महाराष्ट्रामधून प्रथम आलेले आहेत आणि सर्वांना त्यांची बुकलिस्ट जाणून घ्यायची आहे. आणि म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये त्यांनी रेफर केलेली बुकलिस्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून चॅनलचे सभासद व्हा, कारण या चॅनलवरती आम्ही MPSC तसेच इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम रिलेटेड महत्त्वाचे अभ्यास साहित्य, अभ्यासक्रम, टिप्स, स्ट्रॅटेजी, गायडन्स प्रोव्हाइड करत असतो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रसाद चौगुले सर, डेप्युटी कलेक्टर, स्टेट रँक 1 यांचे मार्गदर्शन. त्यांनी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेण्यासाठी सांगितलेले आहेत. तर बघा, त्यांनी त्यातील पहिला मुद्दा आपल्याला सांगितला आहे की ही परीक्षा ट्रायल अँड एरर मेथड वापरण्यासाठी नाही. म्हणजेच बघा, तुमची जर एक पूर्व गेली तर जीवनातील 2.5 वर्ष जाणार आहेत. त्यामुळे वर्षभराचं व्यवस्थित नियोजन आखून त्यांची अंमलबजावणी करा. त्यानंतर दुसरा पॉईंट त्यांनी सांगितला आहे की बी मेन्स रेडी बिफोर प्रिलिम्स. मुख्य परीक्षाचा 60 ते 70% अभ्यासक्रम पूर्वपरीक्षा आधी पूर्ण करा. यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, पर्यावरणीय भूगोल या मार्क मिळवण्याच्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करा. त्यानंतर आयोगाचा अभ्यासक्रम नेहमी जवळ ठेवा आणि रोज एकदा वाचून काढा. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करा. ॲनालिसिस म्हणजे कोणत्या एरियावर किती क्वेश्चन आले आहेत आणि त्याला आपण किती टाईम दिला पाहिजे. त्यानंतर मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिव्हिजन हा सक्सेस मंत्र आहे त्यांच्यामध्ये, आणि तो योग्यही आहे. बघा, मिनिमम कंटेंट तुम्ही वाचायचं आहे, परंतु त्याची मॅक्झिमम वेळा रिव्हिजन करायची आहे. म्हणजे जे तुम्ही करताना ते तुमचं परफेक्ट असलं पाहिजे, म्हणजे त्यावरती एकही क्वेश्चन आला तर तुमचा करेक्ट असला पाहिजे. त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. प्रश्न शक्यतो आयोगाच्या परीक्षेतील असावेत, म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन एक्झाम, वनसेवा मुख्य परीक्षा यांचे देखील पेपर पहा. म्हणजेच ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा वापर करून तुम्ही सराव करू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट त्यांनी सांगितलं, पुस्तके वाचून पूर्ण करण्यापेक्षा अभ्यासक्रमचा प्रत्येक पॉईंट कसा पूर्ण होईल यावर भर द्या. त्यानंतर पुढे नोट्स काढण्याची घाई करू नका. 3-4 रीडिंग नंतरच नोट्स काढा. नोट्स शक्यतो कन्फ्युजिंग पार्ट वाटतो त्यावरतीच असाव्यात. इंटरनेटचा वापर मर्यादित करा. उदाहरणार्थ विकिपीडिया, गव्हर्नमेंटचे वेबसाईट इत्यादी मेन्ससाठी उपयोगी आहेत. अभ्यास करताना 100% फोकस करा. किती वेळ अभ्यास करता यापेक्षा क्वालिटी ऑफ स्टडीवर भर द्या. टाईम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी. तर बघा, या व्हिडिओमध्ये आता आपण त्यांनी दिलेली पूर्व परीक्षेची तसेच मुख्य परीक्षेची बुकलिस्ट बघणार आहोत. त्याआधी बघा, पूर्व परीक्षेची बुकलिस्ट त्यांनी आपल्याला दिली आहे GS पेपर 1साठी, म्हणजेच सामान्य अध्ययन पेपर 1 जो असतो प्रिलिम्सचा, तर त्यासाठी त्यांनी बुकलिस्ट सजेस्ट केलेली आहे. तर इतिहासासाठीची बुकलिस्ट आता आपण बघूयात. प्राचीन इतिहासावर पूर्व परीक्षेमध्ये जास्त भर दिला जातो. जसे की तुम्हाला माहीत आहे, पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन इतिहासावर जास्त भर दिला जात असतो. आणि मिनिमम बुक्स वापरून मॅक्झिमम रिव्हिजन करा, कारण कॉस्ट टू बेनिफिट रेशो कमी आहे. आणि प्राचीन इतिहास 6वी स्टेट बोर्ड बुक वाचायचं आहे मराठी, प्लस लुसेंट GK इंग्लिशमधून आहे, ते तुम्ही करायचं आहे. त्यानंतर मध्ययुगीन इतिहासासाठी 7वी स्टेट बोर्ड मराठी आणि लुसेंट GK इंग्लिशमधून. त्यानंतर बघा, आधुनिक भारताचा इतिहासासाठी स्पेक्ट्रम अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया इंग्लिश त्यांनी वाचलं होतं. त्यानंतर त्याऐवजी तुम्ही हे वाचू शकतात, आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर आणि बेलेकर, जे की मराठीमधून आहे. आणि त्याऐवजी भारताचा इतिहास कोळंबे सर, त्यांनी एक नोट केलेला आहे बघा, आय प्रेफर दिस शॉर्ट अँड स्वीट. म्हणजे त्यांनी हे जे आहे ते अगदी शॉर्टमध्ये रीड केलं आणि व्यवस्थितपणे केलं. त्यानंतर भूगोलासाठी स्टेट बोर्ड बुक 7वी ते 12वी स्टेट बोर्ड हे मस्ट रीड आहेत, म्हणजे हे तुम्ही केलेच पाहिजे. त्यानंतर प्राकृतिक भूगोल NCERT, फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी इंग्लिश और भूगोल सौदी सर मराठी. म्हणजेच NCERTचं बुक वाचायचं आहे तुम्हाला. आय थिंक हे बुक जे आहे ते 11वीचं आहे, 11वी NCERT. त्यानंतर भारताचा भूगोलसाठी इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट NCERT आहे, ती वाचायची आहे. त्याऐवजी तुम्ही भूगोल व पर्यावरण सौदी सर यांचे पुस्तक वाचू शकतात. त्यानंतर जगाच्या भूगोलसाठी 11वी स्टेट बोर्ड मस्ट रीड, भूगोल व पर्यावरण सौदी सर टॉपिक वाईज रीड करायचं आहे. आणि पूर्व परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलवर कमी प्रश्न विचारले जातात. पॉलिटीसाठी बघा, इंडियन पॉलिटी M लक्ष्मीकांत इंग्लिशमधील बुक आहे आणि मराठीमध्ये देखील हे आहे, तर ते तुम्ही वाचू शकतात. आणि पंचायत राज पूर्व परीक्षेसाठी लक्ष्मीकांतमधील पंचायत राज या टॉपिकवर भर द्यावा. इकॉनॉमिक्ससाठी सामाजिक व आर्थिक विकास किरण देसले सर किंवा अर्थशास्त्र रंजन कोळंबे सर.
अर्थशास्त्र या विषयासाठी ठराविक अभ्यासक्रम आहे, पूर्व परीक्षेनुसार तेवढ्याच भागावर भर द्या. पर्यावरणसाठी शंकर IAS पर्यावरण हे इंग्रजीमध्ये आहे किंवा तुषार घोरपडे सरांचे पुस्तक मराठीमध्ये आहे, ते तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर विज्ञानसाठी पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक भर विज्ञानवर दिला जातो. तर यामध्ये राज्य बोर्ड म्हणजे स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम 8वी ते 10वी इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून तुम्ही करू शकतात. आणि सामान्य विज्ञान डॉक्टर सचिन बस्के सर इंग्रजी किंवा मराठी माध्यम किंवा सामान्य विज्ञान अनिल कोलते सरांचे पुस्तक तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर चालू घडामोडीसाठी कमीत कमी वाचून जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करायची आहे. ही टिप्स दिलेली आहे. आणि काय वाचायचं नेमकं, तर त्यामध्ये रोज वर्तमानपत्र वाचा, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम, आणि दिवसातून जास्तीत जास्त 20 मिनटं द्या याला. त्यानंतर करंट अफेअर मॅगझिन, परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन किंवा ज्ञानदीप एक्सप्रेस तुम्ही यूज करू शकतात. अभिनव इयरबुक रिव्हिजनसाठी उपयोगी आहे. त्यानंतर पेपर 2 जो की सीसॅटचा आहे, त्यासाठी बघा जास्तीत जास्त सराव व रोज सराव हेच सीसॅटमधील यशाचे गमक. आयोगाचे मागील पेपर व्यवस्थित वेळ लावून सोडवा. टेस्ट सिरीजचा देखील फायदा होतो. किमान 20 पेपर सोडवण्याचे टार्गेट ठेवा. आणि कॉम्प्रेन्शनसाठी आयोगाचे मागील पेपर आणि टेस्ट सिरीजचे पेपर सोडवायचे आहे. अंकगणितसाठी प्रमोद चौगुले सर ज्ञानदीप प्रकाशनसाठी किंवा RS अग्रवाल इंग्रजीमधून तुम्ही करू शकता. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रमोद चौगुले सर ज्ञानदीप प्रकाशन मराठी किंवा RS अग्रवाल इंग्रजीमधून तुम्ही वापरू शकतात. तर अशा प्रकारे सीसॅटसाठी बुक लिस्ट आहे. त्यानंतर आता आपण मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी बघणार आहोत. GS 1 साठी आता आपण बुक लिस्ट बघणार आहोत. बघा, प्रसाद चौगुले सरांद्वारा दिल्या गेलेली. तर इतिहासासाठी आधुनिक भारताचा इतिहास जो तुम्ही आहे तो कोळंबे सर शॉर्ट अँड स्वीट केलेला आहे आणि त्यातून, आणि ग्रोवर सर आणि बेलेकर मराठीमध्ये. आणि मॉडर्न हिस्ट्रीसाठी तुम्ही स्पेक्ट्रम यूज करायचा आहे. महाराष्ट्राचा इतिहास 11वी स्टेट बोर्ड बुक जे आहे ते मस्ट रीड आहे. आणि महाराष्ट्राचा इतिहास गाठाड सर किंवा कठारे सर तुम्ही वापरायचे आहे. आणि YCMU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे त्यांचे बुक हिस्ट्री S310 इम्पॉर्टंट पॉईंटच्या नोट्स काढा. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत इम्पॉर्टंट टॉपिक GS 2 मध्ये देखील उपयोगी आहे. 12वी NCERT इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स इंग्लिशमधून मस्ट रीड और स्वातंत्र्योत्तर भारत बिपिन चंद्रा K सागर आणि मराठी ट्रान्सलेशन टॉपिक वाईज तुम्ही रीड करायचे आहे. आणि भूगोलासाठी भारताचा भूगोल फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी 11वी NCERT जे की इंग्लिशमधून आहे ते तुम्हाला वाचायचंच आहे, कारण यामधील बरेच क्वेश्चन येत असतात. आणि इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट इंग्लिशमधून जे आहे 11वी NCERT किंवा सौदी सरांचे बुक सिलेबस वाईज तुम्ही रीड करायचं आहे जे मराठीमधून आहे. भारताचा भूगोल आपण बघितला. आता काय काय वाचायचं आहे, आता आपण महाराष्ट्राचा भूगोलामध्ये काय वाचायचं आहे, तर सौदी सर आणि मॅप रिडिंगवर जास्त भर द्या. त्यानंतर पर्यावरणीय भूगोल यामध्ये तुषार घोरपडे सरांचे पुस्तक आहे मराठीमध्ये, किंवा त्याऐवजी शंकर IAS इंग्लिशमधील पुस्तक तुम्ही वाचू शकतात, टॉपिक वाईज वाचू शकतात. आणि कोस्टल रेग्युलेशन झोन नोटिफिकेशन जी आहे ती वाचून घ्यायची आहे. आणि रिमोट सेन्सिंगसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा, NPTELच्या PDF इंग्लिशमधून उपलब्ध आहेत. आणि ॲग्रिकल्चरसाठी 11वी आणि 12वी ॲग्री बुक स्टेट बोर्ड सिलेबस वाईज अरुण कात्यायन वॉल्यूम 1 सिलेबस वाईज आहे बघा. तर बघा, तुम्ही यामध्ये एक गोष्ट नोटीस करत असाल की त्यांनी जे आहे आपल्याला प्रत्येक टॉपिकवरती काय वाचायचं आहे ते जवळपास यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता इतर टॉपर्सचे जर बुक लिस्ट तुम्ही बघाल, माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला फक्त सिलेक्टेड बुक सांगितले आहे, परंतु इतर जो सिलेबस होता तो त्यांनी कशातून कव्हर केला हे त्यांनी सांगितलेलं नाही. परंतु प्रसाद सरांनी आपल्याला व्यवस्थितपणे सर्व कोणत्या वेबसाईटवर काय आहे किंवा कोणतं NCERT कोणतं बुक तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे ते सर्व काही आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर आता GS 3 साठी बुक पर जास्तीत जास्त करावा. फॅक्च्युअल डाटाच्या नोट्स काढा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन रिपीट होतात. तर ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्ससाठी IP सर्स बुक वाचायचं आहे. मानवी हक्क आणि मानवी सह्याचन विकास यासाठी रंजन कोडंबे सरांचे पुस्तक, किरण देसले सरांचे डेव्हलपमेंट भाग 2, इंडिया इयरबुकचे सिलेबस वाईज रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मिनिस्ट्री ऑफ HRD हेल्थ अँड फॅमिली अफेअर्स, एज्युकेशन, ट्रायबल अफेअर्स, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, केंद्र व राज्य शासन दोन्हीच्या वेबसाईट बघून नोट्स काढणे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या विकिपीडिया पेजेस बघणे. IIT, IIM, एम्स, UGC, AICTE यांचे संकेतस्थळ व विकिपीडिया पेजेस वापरणे.
तर त्यानंतर GS2साठी बघणार आहोत आपण. खूप जास्त प्रोडक्टिव्ह पेपर आहे, तेवढे एफर्ट्स जास्त तेवढा स्कोअर जास्त येतो तुमचा. तर इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत इंग्लिश मराठीमध्ये आहे, ते तुम्ही वाचू शकतात. गव्हर्नन्स इन इंडिया लक्ष्मीकांत म्हणून करायचे आहे. टॉपिक 3 to 8 करायचं आहे. पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचे पुस्तक. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स 12वी NCERT इंग्लिश. महत्त्वाच्या पक्षांची चिन्हे व विकिपीडिया पेजेस बघून घ्या. इलेक्शन पॉकेट बुक PDF बघून घ्या. आणि कायदे स्कोरिंग घटक आहे, बेअर ॲक्ट वाचून घ्या. ट्रिक्स करून कलमे लक्षात ठेवा. भारतीय संविधान व भारतीय राजकारण युनिक पार्ट 2 यांचे सिलेक्टिव्ह रिडिंग. LBS NAA SVP NPA यशदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचे विकिपीडिया पेजेस व वेबसाईट बघून घ्या. इंडिया इयरबुक रिलिव्हंट चॅप्टर्स वाचा. त्यानंतर GS3साठी आपण ऑलरेडी बघितलं वर. आता GS4साठी बघणार आहोत. अर्थशास्त्र किरण देसले इकॉनॉमिक्स पार्ट 1 मस्ट रीड आहे. और भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सर तुम्ही वाचू शकतात. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सिलेबस वाईज नोट्स काढणे. ॲग्री इकॉनॉमी यासाठी इंटरनेटचा वापर करा. YCMOU इको 276 बुक सिलेक्टिव्ह रिडिंग करा. आणि विज्ञान व तंत्रज्ञानसाठी एनर्जी न्यूक्लिअर सायन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीसाठी रंजन कोळंबे सर बुक प्लस करंट अफेअरची जोड द्यावी याला. BARC डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी इस्रो यांचे वेबसाईट विकिपीडिया पेजेस बघून घ्या. बायोटेकसाठी 12वी बायोलॉजी बुक्स रिलिव्हंट चॅप्टर्स इंग्लिशमध्ये आहेत. और सचिन बस्के सरांचे बायोटेक्नॉलॉजी मराठीमध्ये जे आहे ते वाचायचं आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन नोट्स. डिझास्टर मॅनेजमेंट विकिपीडिया पेजेस नोट्स. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांनी प्रिलिम्स व मेन्सची अगदी डिटेल्ड बुक लिस्ट आपल्याला दिली गेलेली आहे. तर ती तुम्ही अगदी शुअरली जर फॉलो केली तर तुम्ही देखील त्यांच्यासारखे यश मिळवू शकतात. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच या PDFची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकतात. आणि तिथं तुम्हाला फक्त एक क्लिक करावं लागेल. परमिशन घ्यायची आहे माझी आणि ती परमिशन तुम्हाला मी लगेच देणार आहे. परमिशन दिल्यानंतर तुम्ही ती PDF अगदी सहज डाउनलोड करू शकतात. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.